नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नारी तेरी बस यही कहानी, आंचल में दूध आँखों में पाणी, किंवा स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी दुग्धामृत नयनी पाणी, असं स्त्रीचं वर्णन केलं जातं. खरं तर स्त्रीच्या हृदयामध्ये असणारी माया, ममता, प्रेम, जिव्हाळा या सर्व गुणांमुळे स्त्री वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे. पण त्याचबरोबरीने निसर्गाने तिला बहाल केलेली अत्यंत अनमोल बहुमोल अशी गोष्ट म्हणजे तिच्या ठायी निर्माण होणारं अमृततुल्य दूध. यामुळे स्त्री खरोखर एक वैशिष्ट्यपूर्ण तिने एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. खरोखर हे निसर्गाने स्त्रीला बहाल केलेलं एक अतुलनीय असं वैशिष्ट्य आहे. असं म्हटलं जातं की सर्वच सस्तन प्राण्यांची जी मादी आहे तिच्यामध्ये बाळनिर्मिती होण्याबरोबरीनेच दूध निर्मितीची प्रक्रिया सुरू होते. ही खरोखर निसर्गाचा एक केवढा मोठा चमत्कार आहे असंच म्हणायला हरकत नाहीये. वास्तविक हे जे अमृततुल्य दूध आहे हे बाळाच्या भरणपोषणाचंच काम करतं असं नाही, तर अत्यंत सुरक्षित त्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष्यातले सगळे आवश्यक जीवनमूल्य त्याला या दुधाच्या माध्यमातून मिळत असतात. मंडळी, खरं तर आपल्या आरोग्यरूपी हे शरीराची जी इमारत आहे ती भक्कम राहण्यासाठी या आरोग्यरूपी इमारतीचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे. आणि तो पाया जो आहे तो आईच्या दुधातनं खरं तर निर्माण होणार असतो. म्हणूनच आपल्याकडे असं म्हटलं जातं की बाळाच्या जन्मापासून 6 महिन्यापर्यंत दुसरं काहीही घटक त्या बाळाला देऊ नयेत, किंबहुना फक्त आईचं दूधच दिलं जावं. ह्या आईच्या दुधाला म्हणूनच आपण अमृततुल्य म्हणतो, अमृत म्हणतो. पृथ्वीवरचं ते अमृत आहे असं आपण त्याला उपमा देतो. हे असं अमृततुल्य जे दूध आहे हे दूध बाळाला देण्याच्या संदर्भामध्ये खरं तर आत्ता सध्या आधुनिक काळामध्ये आपल्याला काही गैरसमज दिसून येतात. आधुनिक स्त्रिया ह्या सौंदर्याच्या काही चुकीच्या कल्पनांच्यामुळे त्या माध्यमातून ह्या स्तनपानाच्या बाबतीमध्ये थोड्याशा उदासीन आहेत असं आपल्याला चित्र बघायला मिळतं. या बाबतीमध्ये काय गैरसमज आहेत, पारंपरिक पद्धत, आधुनिक डॉक्टरांचा सल्ला यामध्ये थोडासा स्त्रियांचा महिलांचा गोंधळ होत असतो. मुळात हे थोडेसे गोंधळ जे आहेत ते दूर होणं अत्यंत आवश्यक आहे मंडळी. कारण आत्ता आपण सध्या साजरा करत आहोत ब्रेस्ट फिडिंग वीक अर्थात स्तनपान जनजागृती सप्ताह. आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आपण ह्या अशा अमृततुल्य विषयाच्या संदर्भामध्ये सखोल माहिती मिळवून घेणार आहोत. म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे, मातेचे दूध बाळाला अमृत. या अशा अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे डॉक्टर मनीषा जुवेकर यांना, ज्या बालरोग तज्ज्ञ आहेत, नवजात शिशु तज्ज्ञ आहेत. त्यांनी MBBS केलेला आहे. बालरोग तज्ज्ञातनं त्यांनी MD केलेलं आहे. DCH मध्ये त्या विद्यापीठामध्ये त्यांचा 2nd रँक होता. सध्या चेंबूरच्या जुवेकर नर्सिंग होमचा सर्व कार्यभाग त्या चालवतात. गर्भवती स्त्रियांना, पालकांना समुपदेशन करण्याचं कार्य त्या सातत्याने करत असतात. या विषयातील अनेक शोधनिबंध त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. ठाणेमधील वांगणी येथे चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून या विषयावर सातत्याने त्या मार्गदर्शन करत असतात. तेव्हा या अत्यंत महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले असतील आम्हाला संपर्क करून ते प्रश्न आपण विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला लागणारे आमचे नंबर ते असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड आहेच. तेव्हा आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करते. मॅडम, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. एक वाक्य असं वाचनात आलं होतं की या पृथ्वी तलावर, या जगावर चांगुलपणा तोपर्यंतच जिवंत राहील जोपर्यंत आईचं दूध विकलं जाणार नाही. खरोखरच एवढी महती त्या आईच्या दुधाची आहे हे निर्विवाद सत्य आहे. आणि त्या आईच्या दुधाला कुठलाही पर्याय हा असूच शकत नाही. बरोबर. एकमेव मला वाटतं जगाच्या पाठीवरची गोष्ट असेल की ज्याला कुठेही पर्याय उपलब्ध नाहीये. बरोबर. पण तरी देखील अशा काही अडचणीचे प्रसंग असतात, असे काही असाध्य अशा गोष्टी असतात की ज्याच्यावर आपल्याला मार्ग काढावा लागतो, तोडगा काढावा लागतो. मग अशा वेळी काय तोडगा काढावा लागतो आणि कशा पद्धतीने तोडगा काढला जावा या विषयावर तर मला प्रामुख्याने तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे. पण आपल्या विषयाला सुरुवात करताना मला वाटतं सुरुवातीला हा जो ब्रेस्ट फीडिंग वीक आहे, हा जो सप्ताह आहे तो साजरा करण्यापाठीमागची भूमिका आमच्या प्रेक्षकांना आपण स्पष्ट करून सांगावी. सुरुवातीला नमस्कार. ब्रेस्ट फीडिंग वीक सुरू करायचं म्हटलं तर ही पहिली मोहीम 1992 मध्ये युनिसेफ आणि WHO यांनी हा मुद्दा उठून सुरू केलेली ही सगळ्यात मोठी बाब आहे. बरं.
या WHO जे सादर केलेलं आहे ब्रेस्ट फीडिंग वीक, हे इंटरनॅशनली आपण साजरा करतो. हे वीक हा वीक युजली 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत आपण साजरा करतो. आणि या वर्षाचं स्लोगन म्हणजे जे प्रत्येक वर्षी नवीन स्लोगन असतं, तर या वर्षाचं स्लोगन खास अशा महिलांसाठी आहे ज्या महिला वर्क प्लेसवर म्हणजे कामात असतात किंवा ज्या घरी काम करतात किंवा बाहेरगावी काम करतात, त्या महिलांसाठी आपण किती वेळाकाळापर्यंत ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू ठेवू शकतो किंवा त्यांना किती मॅक्झिमम बाळांना ब्रेस्ट फीडिंग करता येईल किंवा स्तनपान करता येईल ह्याची दक्षता घ्यायला म्हणून हा प्रोग्राम यावर्षी आयोजित केला आहे. तर या वर्षाचं आपण काही जे घटक आपण यूज करू शकतो म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर आईनी काय काय गोष्टी ज्या लक्षात घ्यायला हव्यात त्या म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचे जे उपयोगी आहेत किंवा जे आपण म्हणतो फायदे आहेत ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जन्म झाल्यानंतर बाळाला तुरंत एक तासावरच लगेच ब्रेस्ट फिडिंगसाठी घेणं आवश्यक आहे. दुसरं, जर तुम्हाला मातांना ह्याची माहिती नसेल, ब्रेस्ट फिडिंगची माहिती नसेल, तर ती त्यांनी डॉक्टरांकडनं किंवा नर्सेसकडनं किंवा आपल्याकडे मिडवाईफ जे असतात त्यांच्याकडनं पुरेपूर माहिती घेणं खूप गरजेचं आहे. त्यावर मातेला पौष्टिकता किंवा पाणी किंवा रेस्ट हे करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर आता हे जे ब्रेस्ट फीड आपण जे म्हणतोय, डिस्कस करतो आहे, तर त्याच्यामध्ये ह्या वर्षाचं स्लोगन म्हणजे की ज्या माता काम करतात किंवा वर्क प्लेसवर आहेत त्यांना मॅक्झिमम बेनिफिट कसं देता येईल त्याकरता आपण ब्रेस्ट फिडिंग, जे फक्त ब्रेस्ट फिडिंग किंवा फक्त स्तनपान जे आपण म्हणतो हे 6 महिन्यापर्यंत आवश्यक असतं. त्यासाठी मेटर्निटी लिव्ह आपण 6 महिन्यापर्यंत एक्सटेंड करण्याची सोयी करू आयांना. आयांना दुसरं म्हणजे वर्क प्लेसवर किंवा ऑफिसेसमध्ये अशा मातेंसाठी एक खास रूम केली जाऊ शकते ज्यामध्ये त्यांना ब्रेस्ट फीड म्हणजे एक्सप्रेस करता यावं किंवा त्यांना ते स्टोअर करता यावं ह्याची पण सवलत त्यांना द्यायला हवी. दुसरं की जे त्यांचे सबऑर्डिनेट आहेत म्हणजे त्यांच्याबरोबर काम करणारी जी लोक आहेत ते पण अशा मातेंना हेल्प करू शकतात त्यांचं कामामध्ये हातभार लावून किंवा त्यांचं काम डिवाइड करण्यासाठी. अगदी बरोबर आहे. म्हणजे अशा काही जे समस्या असतात, प्रश्न असतात की आता शहरी भागामध्ये कामाला जाणारी जी स्त्री आहे जिथे तिला फार लांबवर बाळाला सोडून घरी जावं लागतं, अशा वेळी हा जो मुख्य प्रश्न तिच्या समोर उभा राहतो आधुनिक स्त्रीच्या समोर, त्याच्यावर हे फार चांगलं सोल्युशन आहेच. याच्यावर आणखी काही सोल्युशन आहे का ते पण मी तुमच्याकडनं जाणून घेणार आहे मॅडम. पण आपण जेव्हा असं म्हणतो ना की दूध म्हणजे अमृत, तर मुळात त्या फार आपण डिटेलमध्ये जरी नाही गेलो तर त्याचे फायदे जाणून घेण्यापूर्वी हे अमृत म्हणजे त्याच्यामध्ये नेमके असे कोणते घटक असतात की ज्याच्यामुळे ते दूध अमृत बनतं, त्याच्याविषयी थोडंसं आपण बोलू शकतो का? आपण सुरुवात करायची म्हणजे म्हटलं तर स्तनपान हे लहान मुलांना 6 महिन्यापर्यंत तरी देणं गरजेचं आहे. तर ह्या 6 महिन्यामध्ये मुलाची शारीरिक मानसिक वाढ सगळ्यात जास्त दृष्टीने होत असते. आईच्या दुधामध्ये अशा काही गोष्टी असतात की जेणेकरून बाळांची प्रतिकार शक्ती वाढण्याची क्षमता वाढते. त्यांना सिक्रिटरी IgA म्हणून हा जो पदार्थ आईच्या दुधात असतो, या दुधामुळे जे नॉर्मल होणारे आजार म्हणजे छातीचे इन्फेक्शन म्हणा किंवा कानाचे इन्फेक्शन म्हणा किंवा पोटाचे आजार म्हणा किंवा लहान विकार जे होतात मुलांना, हे आपण बऱ्याच पटीने कमी करू शकतो. तर दुसरं एक आहे, हा झाला आपला शारीरिक दृष्टीने जो फायदा होतो तो. मानसिक दृष्टीने म्हणजे मुलांना आईचं जे सिक्युरिटी आपण जे म्हणतो, तर ती एक बॉन्डिंग जी म्हणतो ती बॉन्डिंग मुलांची आई बरोबर होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. अशी मुलं ही पुढे जाऊन डिप्रेशन म्हणजे ज्यांना मानसिक त्रास प्रमाणात बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. बरं, अच्छा. मग तुम्ही खूप छान हा मुद्दा सांगितलेला आहे की शारीरिक गोष्टींचा फायदा तर आहेच, पण मानसिक जो हा फायदा आहे की ते जे एक नातं मुलाचं आणि आईचं, बाळाचं आणि आईचं त्या काळामध्ये सुरू होतं आणि रुजतं तिथून, तर तो खरं तर पूर्ण आयुष्यामध्ये त्याला मानसिक आधार देण्यासाठी फार मोठा भाग उपयोगी असा ठरू शकतो. अगदी बरोबर आहे मॅडम.
मॅडम. पण मला आता इथे फायद्यांचा जो मुद्दा निघाला आहे त्याच्यामध्ये फायदे थोडे डिटेल्स जर आपण शारीरिक फायदे जर विचारात घेतले तर त्याच्यामध्ये आपण सखोल काय काय सांगू शकतो, मानसिक फायदे पण आपण सांगूयात आणि बाळाच्या फायद्यांबरोबरच आईचे जे फायदे आहेत. कारण आपल्याकडे जो आता सध्या जो समस्या जी भेडसावते ना मॅडम, की असा एक समज आहे सर्रास स्त्रियांमध्ये की सौंदर्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे फारसा कल नसतो आधुनिक मुलींचा ब्रेस्ट फिडिंगचा. तर तेही मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याविषयी मार्गदर्शन मिळणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर. आपण जेव्हा म्हणतो स्तनपान करणं हे गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये निसर्गाने अशी सोय केलेली आहे की त्यामध्ये बाळासाठीच नाही तर मातेसाठी पण तेवढाच फायदा होतो. आता मध्ये एक असा काळ होता की ज्या वेळेला मातांना त्यांच्या स्तन खराब होण्यासाठी किंवा शेप खराब होतो त्यामुळे आपण स्तनपान करू नये, त्यामुळे हे असे किंवा नुकसान होतं, तर ह्या गोष्टी बऱ्याच काळी चालू होत्या. तर त्याच्यासाठीच हा ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून आपण आवर्जून सेलिब्रेट करतो. आता ह्याच्यामध्ये बाळाचे फायदे जे आपण पाहिले म्हणजे जे इन्फेक्शन म्हणा किंवा बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. फक्त एवढंच नाही तर बाळाला जे लहान विकार होतात ते विकार पण ब्रेस्ट फीडिंगमुळे बरेच टाळता येतात. आता हे झालं आईचे किंवा बाळाचे जे फायदे होतातच, पण त्यामुळे आईचे फायदेही बरेचसे असतात. ज्या बायकांना स्तनपान करून असं वाटतं की त्यांचं स्तन खराब होऊ शकतं तर हा एक मोठा गैरसमज आहे. इनफॅक्ट असं अभ्यास केला आहे, बऱ्याचशा अभ्यासात किंवा इंटरनॅशनली असा अभ्यास केलेला आहे की जेणेकरून ब्रेस्ट फीडिंग जितके जास्त महिने तुम्ही कंटिन्यू करू शकता तेवढं तुमच्या स्तनाचा शेप इंटॅक्ट राहू शकतो. दुसरा म्हणजे कर्करोग हा एक महत्त्वाचा बाब आहे. कर्करोग खास करून ब्रेस्ट कॅन्सर म्हणा किंवा ओव्हेरियन कॅन्सर, हे कॅन्सर्स असे आढळले गेले आहेत की ब्रेस्ट फीडिंगमुळे हे कॅन्सर्स आपण टाळू शकतो. आणि दुसरं ऑक्सिटोसिन नावाचं हे हार्मोन जे ब्रेस्ट फीडिंगमुळे आपल्या शरीरात वाढतं, ह्या हार्मोननी आयांना रिलॅक्सेशन आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक संतुलन हे पण नेहमी कायम राहतं. तर त्यामुळे आयांनाच म्हणजे बाळांपेक्षा आयांनाच फायदा जास्त होतो. खूपच मोलाची माहिती तुम्ही सांगितलेली आहे मॅडम. कारण हा अत्यंत चुकीचा समज आहे की अशा पद्धतीने स्तनपान केल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये किंवा तिच्या सौंदर्यामध्ये याचा काहीतरी विपरीत परिणाम होणार असतो. ही अत्यंत हा गैरसमज आहे म्हणजे टोटली असं आपण सांगू शकतो. उलट पक्षी यामुळे स्त्रियांना खूप फायदा होतो आणि ब्रेस्ट कॅन्सर सारखा जो अत्यंत गंभीर समस्या जी आजकाल स्त्रियांमध्ये वाढत चाललेली आहे त्याच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे असंही आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितलेलं आहे. मॅडम, त्याचबरोबरीने बाळाच्या मुद्द्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा प्रीमॅच्युअर बेबी जी असते तिच्यासाठी आईचं दूध असं जर आपण तुलनात्मक विचार केला तर किती फायद्याचं आहे असं आपल्याला वाटतं? प्री टर्म बेबीज हे जे बॉर्न होतात म्हणजे 9 महिन्याच्या आधी जी बाळं जन्माला येतात, एक आश्चर्याची गोष्ट आहे की आईचं दूध बाळाच्या महिन्यांप्रमाणे बदलत असतं. त्यामुळे 7 महिन्याचं बाळ किंवा 8 महिन्याचं बाळ हे जेव्हा जन्माला येतं ह्या दुधामध्ये प्रोटीन कंटेंट हे जास्त असतं आणि हे प्रोटीन कंटेंट बाळाच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे बाळाची वाढ मानसिक दृष्टीने पण आणि शारीरिक दृष्टीने पण बऱ्यापैकी लवकर वाढते. म्हणजे आपल्या मॅच्युअर मुलांपेक्षा ही वाढ लवकर वाढते. प्लस त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणा किंवा फॅट्स म्हणा हे पण बऱ्याच पटीने जास्त असतात. त्यामुळे मुलांची वाढ ही व्यवस्थित त्यांच्या वयाच्या मनाने वाढत असते. अगदी बरोबर आहे मॅडम. खूप महत्त्वाची माहिती आजच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. असाच कार्यक्रम बघत राहा. इथे थांबणार आहोत छोट्याशा विश्रांतीसाठी. मातेचे दूध बाळासाठी अमृत अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. माहिती देत आहे डॉक्टर मनीषा जुवेकर मॅडम. मॅडमकडनं आणखी माहिती घेण्यापूर्वी मला वाटतं एक फोन आलेला आहे मॅडम, तो फोन जरा मी आधी घेते. पुण्यावरनं प्रियंका राणे आपल्याशी बोलू इच्छिते. हॅलो प्रियंका. हा नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा होता. पहिल्यांदा माझं सिझर झालं होतं पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस. आता ही माझी दुसरी डिलिव्हरी आहे. म्हणजे मला आता 15 दिवसांनी माझी डिलिव्हरी होणार आहे, सिझर होणार आहे. तर पहिल्या वेळी सुद्धा मला सिझर झालं त्यामुळे लवकर दूध आलं नाही आणि याही वेळी मला वाटतं तसंच होईल कदाचित. तर लवकर दूध येण्यासाठी काय करायला पाहिजे? कारण सिझर झालंय त्यामुळे प्रॉब्लेम असाच होतो.
बरं, लवकर दूध येण्यासाठी काय करायला हवं असा आपला प्रश्न आहे, बरोबर? हो हो हो. ओके ओके, ठीक आहे. मॅडम, दूध न येणं हाही अनेक जणींना भेडसावणारा प्रश्न आहे. आपण त्या विषयावर बोलूच आहेत, परंतु प्रियंकाचा जो मुद्दा आहे की सुरुवातीला सिझर झालेला आहे, आता दुसऱ्यांदा त्या डिलेव्हरीसाठी सामोरे जात आहे, तर लवकर दूध येण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळ्या उपाययोजना करता येऊ शकतात का? नमस्कार प्रिया. तुमचं सिझेरियन सेक्शन जे होणार आहे 15 दिवसानंतर, त्याकरता युजली आम्ही समजू शकतो की सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर लगेचच बाळाला स्तनपान करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं तुम्हाला. नॉर्मली सुरुवातीचे 2-3 दिवस ह्याला कोलोस्ट्रम जे येतं आईच्या माध्यमातून किंवा दुधातनं, हे कोलोस्ट्रम बाळाला जाणं खूप गरजेचं आहे. तर हे दूध यायला तुम्हाला मे बी 1 ते 2 दिवस लागू शकतो. 3 ते 4 दिवसांमध्ये हे दूध आपोआपच वाढायला लागतं. दूध वाढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात थोडंफार चेंजेस करू शकता. यासाठी आपण मेथी म्हणा किंवा तीळ म्हणा किंवा तिळाचे लाडू, मेथीचे लाडू किंवा प्रोटीन पावडर जे आता मदरसाठी अवेलेबल असतात, तर ही प्रोटीन पावडर तुम्ही तुमच्या आहारात वाढू शकता. हिरवे पालेभाज्या, खास करून मेथी, जसं मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे, तर ते तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वाढू शकता. त्याप्रमाणेच आपण तुळशीचं पाणी किंवा बडीशेप किंवा जिरा हे पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये वाढू शकता. जास्त तुम्ही आपण जे म्हणतो ड्रायफ्रूट्स म्हणा, तर हे ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स हे तुमच्या आहारात येणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण हाय न्यूट्रिशियस डाएट म्हणजे जर तुम्ही मांसाहार खात असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही चिकन आणि फिश हे थोडे दिवसांमध्ये हे पण सुरू करू शकता. अच्छा, म्हणजे आहारातनं हा जो मुद्दा आहे त्याच्यावर त्या नियंत्रण आणू शकतात, किंवा त्यांचा जो प्रश्न आहे की लवकर दूध येण्यासाठी मी काय करायला हवं, तर आहार ह्या गोष्टीवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करायला हवं मला वाटतं. मॅडम, पण त्याच्या बरोबरीने एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की हल्ली स्त्रिया ह्या डाएट कॉशियस असतात आणि मग वजन वाढणं हा एक या काळातला एक फार मेजर प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी. मग आता बाळाला दूध किंवा ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस हा विचार कसा करायला हवा त्या विषयावर मी तुमच्याकडनं माहिती घेणार आहे. तत्पूर्वी मला वाटतं एक फोन आलेला आहे प्रेक्षकांचा, तो फोन आधी घेते. हॅलो, हा अमरावतीवरनं बोलतायत, शेख बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो. हा, मी अमरावतीहून बोलत आहे मॅडम. बोला. माझा प्रश्न असा आहे की माझा बाळ 6 वर्षाचा आहे आणि हा. वारंवार त्याला डायरिया होतो. बरं. सिझेरियन झालेला आहे माझा आणि दुधाचं प्रमाण खूप कमी आहे. डॉक्टर म्हणतो की त्याला तुम्ही स्वतःचा दूध पाजा वारंवार, पण मला दूध येतच नाही. तर त्याच्यासाठी काही सांगा. मी पोषण आहार पण घेते आणि दूध पावडर वगैरे पण सांगितलं आहे माझ्या गायनेकोलॉजिस्टनी मला, ते पण मी नियमितपणे घेते. तरी मला दूध खूपच कमी आहे. मीन्स मी 24 आवर्स झाले की एकदाच मी पाजू शकते बाळाला, इतकं कमी दूध आहे मला. तर काय करायचं? आणि वरचं दूध ते सांगतात की बिलकुल द्यायचंच नाही मुलाला. बाळ 6 महिन्याचं आहे का आपलं? काही आपण प्लीज सांगा मला. बाळ आपलं 6 महिन्याचं आहे आता? 6 वर्षाचा आहे. 6 वर्षाचं आहे. बरं, काय सांगू शकतो मॅडम यांना? 6 वर्षाला म्हणालात तर थोडंसं दुधाचं प्रमाण कमी होतं, त्यापेक्षा बाळाची गरज वाढते, हे जास्त महत्वाचं आहे. बाळाला आईचं दूध हे फक्त 6 महिन्यापर्यंत पुरेसं असतं. त्यानंतर आपण वीनिंग चालू करणं हे खूप गरजेचं आहे. त्यात वीनिंग म्हणजे आपण वरचं दूध चालू करू शकता किंवा वरचा आहार चालू करू शकता. 1.5 वर्षाच्या बाळाला जर फक्त तुम्ही तुमचंच फीडिंग चालू ठेवलं तर बाळाला पुरेसं नाही पडणार. त्यामुळे तुम्ही वरचा आहार चालू करणं हे खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे आताच्या तुमच्या या परिस्थितीत तुम्ही ब्रेस्ट फीडिंग व्यतिरिक्त बाकीचा आहार देणं जास्त गरजेचं आहे. मॅडम, आता इथे एक प्रश्न असा निर्माण होतो की बाळाला आईच्या दुधानंतर जेव्हा सुरुवात करायची आहे, बऱ्याच स्त्रियांना हा प्रश्न असतो की पहिल्यांदा बाहेरचं जे काही द्यायचं ते काय द्यायला हवं, किती प्रमाणात द्यायला हवं, हाही विषय जरा थोडा डिस्कस करूयात का आपण? हो.
जेव्हा आपण म्हणतो वीनिंग म्हणजे काय आहे की आत्ताच्या आपल्या ह्याच्याप्रमाणे आम्ही ब्रेस्ट फिडिंग किंवा एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग हे जे म्हणतो हे आम्ही 6 मंथ्स पर्यंत म्हणजे 6 महिन्यापर्यंत आईचं दूध हे बाळाला पुरेसं असतं. जेव्हा वीनिंग म्हणजे 6 महिन्यानंतर जेव्हा आपण वरच्या गोष्टी बाळांना चालू करतो याचा अर्थ असा नसतो की आपण ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं असतं. ब्रेस्ट फिडिंग आपण 1.5 ते 2 वर्षापर्यंत नियमित चालू ठेवू शकता. वरचं जेव्हा आपण आहार बाळांना चालू करतो तर तेव्हा चालू करताना भाताची पेज म्हणा तर ह्यामध्ये पण प्रमाण असतं. म्हणजे 2 वाटी तांदळाची पेस्ट किंवा 1 वाटी मुगाची डाळ ही पावडर करून तुम्ही सुरुवात करू शकता बाळाला. वरचं दूध तुम्ही चालू करू शकता. या वरच्या दुधामध्ये जी ही कॉमन प्रथा आहे म्हणजे पाणी घालून दुधाला डायल्यूट करणं ही एकदम चुकीची पद्धत आहे. कारण 3 महिन्यापर्यंत बाळ वरचं दूध इझिली डायजेस्ट करू शकतं म्हणजे इझिली बाळाला पचू शकतं. त्यामुळे पाणी टाकून जर तुम्ही दूध वापरलं तर त्या दुधाचे कॅलरिक कंटेंट म्हणजे चरबीचं कंटेंट ते कमी होऊन बाळाचं वजन कमी होऊ शकतं. हेच नाही तर तुम्ही बाळाला वरच्या गोष्टी म्हणजे कॉमनली आपण म्हणतो तर दूध आणि बिस्किट ही प्रथा चालू आहे तर ती पण एकदम चुकीची प्रथा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही दूध आणि जर पोळी क्रश करून ती चालू करू शकत असाल किंवा 6 महिन्यानंतर आपण बाळाला कडधान्याची पावडर करून किंवा रागी किंवा नाचणी ज्याला आपण कॉमनली म्हणतो हे आपण चालू करू शकतो. नॉन व्हेजिटेरियन किंवा मांसाहारी आहार हा आम्ही युजली 10 ते 11 महिन्यानंतरच सांगतो सुरू करायला. तर ह्याच्यामध्ये तुम्ही 7 महिन्याचे झाल्यानंतर तुम्ही केळं मॅश करून देऊ शकता किंवा बटाटे मॅश करून किंवा आपण ज्या भाज्या आहेत त्या नॉर्मल भाज्या आपण उकळून ते आपण ग्राइंड करून ते तुम्ही बाळाला चालू करू शकता. तर ह्या अशा पद्धतीच्या बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण चालू करू शकता बाळाला. त्यामुळे मॅडम याच्या बरोबरीने त्यांचा जो एक मुद्दा होता ना की दूध कमी येतं म्हणजे अशा ज्या अनेक स्त्रियांना हा जो प्रॉब्लेम आहे की दूध कमी प्रमाणात येतं तर त्यांच्या आहार हा एकमेव घटक आहे की आणखी कुठल्या गोष्टी आणि ज्याच्यावर मला वाटतं मी तुम्हाला बोलतं करणार होते तो डाएटचा जो आहे की वजन एकीकडे वाढतंय हाही एक महिलांना प्रश्न असतो आणि दुसरीकडे बाळाचं पोषणही झालं पाहिजे. हा बॅलन्स कसा साधायचा थोडासा जरा त्याही विषयावर आपण बोलूया. जेव्हा आपण ब्रेस्ट फिडिंग बद्दल म्हणतो तर ही कॉमन नोशन म्हणजे कॉमन समज असते की आईने डबल आहार घ्यावा. तर ह्या डबल आहारापेक्षा म्हणजे आपण जे नॉर्मली घी किंवा साखर ही वापरतो ह्याऐवजी तुम्ही तेच खाणं जर तुम्ही न्यूट्रिशियस डाएट घेतलं तर ते जास्त उपयोगी पडेल. तर न्यूट्रिशियस डाएट म्हणजे काय? न्यूट्रिशियस डाएट म्हणजे पालेभाज्या म्हणतो जसं आपण ऑलरेडी आधी डिस्कस केलेलं आहे. पालेभाज्या म्हणा किंवा मेथी, दूध, फळ आहार हे तुमच्या डाएटमध्ये वाढवणं जास्त गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त कॅल्शियम लॅक्टेटच्या ज्या गोळ्या अवेलेबल असतात त्या गोळ्यांनी पण आपलं फीडिंग वाढू शकतं. दुसरी महत्वाची म्हणजे अत्यंत ऍक्च्युअली महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ह्या व्यतिरिक्त खाण्याच्या आणि आहारात तर तुम्ही फरक करू शकताच पण आईचं मानसिक स्थिती ही खूप जास्त महत्वाची आहे. मॅडम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे याच्यावर जरा आपण सविस्तर बोलूयात. तत्पूर्वी बेळगाववरनं फोन आहे आपल्याला. मंजुळा शेणॉय बोलतायत त्या काय म्हणतात बघूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. 2 शंका आहेत त्याच्याविषयी निरसन व्हावं. एक तर असं की आपण मगाशी म्हणजे ह्यावेळेसचं स्लोगन वर्कप्लेसच्या इथे आहे म्हणाले तर तिथे ज्या महिला काम करणार असतात त्यांना जर म्हणजे खरंच कॉपरेट करून केलं तर तुम्ही स्टोअर करण्यासाठी ते मिल्क स्टोअर करण्यासाठी कशा प्रकारे मदत होऊ शकते त्याच्याविषयी जरा डिटेलमध्ये सांगा. आणि पूर्वी असं म्हणायचं की काही काय आम्ही 2-2 वर्ष देतोय तुम्हाला द्यायला काय होतं वगैरे असं आजकालच्या मुलींना सांगितलं जातं. तर खरोखर 2 वर्षापर्यंत त्याच्यावर म्हणजे मुलं पितात तर त्याच्यामध्ये खरोखर काही सत्व असतं का असं आपल्या म्हणून पितात. धन्यवाद. नक्कीच नक्कीच मंजुळाताई दोन्ही प्रश्नांचं तुमचे निरसन होणार आहे. खरं तर हा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे की म्हणजे खरं किती काळ आपण 6 महिने हा सांगितलेला आहे काळ पण खरोखर 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ ज्या महिला मुलांना दूध पाजतात तर ते कितपत योग्य म्हणजे त्याची पण काय लिमिट असू शकते? जेव्हा आपण म्हणतो एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय आहे की फक्त आईचं दूध या आईच्या दुधामध्ये मध म्हणा किंवा ग्राईप वॉटर हे प्रकार किंवा पाणी हे पण देता कामा नये. 6 महिन्यानंतर बाळाची गरज वाढते कारण त्याचं शरीर वाढत असतं
प्लस मानसिक वाढ पण होत असते. हा, हा. तर यासाठी आपण जेव्हा वरच्या गोष्टी चालू करतो याचा अर्थ ब्रेस्ट फीडिंग बंद करायचं किंवा स्तनपान बंद करायची काहीही गरज नसते. बरं. ही तुम्ही दीड ते 2 वर्षापर्यंत तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. अच्छा, म्हणजे सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी चालू करू शकता. बरं, पण म्हणजे 1.5 ते 2 वर्षापर्यंत बाळाला जर दूध दिलं तर त्याच्यामध्ये कुठलीही हानी नाही नाही, कारण बाळाचं जे मानसिक म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो खरंय. ही बाळाची मॅक्झिमम 2 वर्षापर्यंत होत असते. त्यामुळे बाळाला आईचं दूध किंवा स्तनपान जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं तर ह्याच्यामध्ये बाळाचा फायदाच आहे. खरंय, अगदी खरंय. आणि आपण जेव्हा फायद्याचा मुद्दा मगाशी चर्चा करत होतो ना मॅडम, त्याच्यामध्ये मला वाटतं हायजीन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जो आईच्या दुधामुळे जो आहे तर तिथे हायजीनचा प्रश्न इतका छान तो निदर्शनात निघू शकतो किंवा हायजीन पाळलंच जातं तिथे. तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं तो. आणि आणखी आर्थिक दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर त्याच्या एवढं स्वस्त हे दुसरं काही नाही असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे जितकं मौल्यवान आईचं दूध आहे तेवढंच आर्थिक दृष्ट्या ते स्वस्त आहे असं आपण सांगू शकतो का? काय सांगू शकतो या संदर्भात? हायजीन म्हटलं तर हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणाला तरी काही हरकत नाहीये. कारण काय होतं की जेव्हा आपण वरचं दूध करतो किंवा बरेच माता बॉटल फिडिंग म्हणा किंवा फॉर्म्युला फिडिंग जेव्हा आपण चालू करतो त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. कारण ते पाणी जर व्यवस्थित उकळलं गेलं नाही, कारण ती पावडर जर व्यवस्थित नसेल किंवा फिडिंग करताना ती बॉटल पुन्हा पुन्हा जर वापरली गेली किंवा त्याचं व्यवस्थित उकळल्या गेल्या नाहीत तर बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि कितीही म्हटलं तरी पण फॉर्म्युला फिडिंग हे आईच्या दुधाच्या तुलनेमध्ये कमीच पडतं. त्यामुळे आईचं दूध हे पुरेपूर बाळाला देता येईल अशी दक्षता घ्यायला हवीच. दुसरं आपण म्हटलं आर्थिक दृष्टी, तर ही अशी एक बाब आहे म्हणजे स्तनपान ही अशी एक बाब आहे की जी कुठल्याही वर्गाची लोक कधीही देऊ शकतात. तर त्यापेक्षा मला वाटतं आपल्यासाठी सोयीचं काहीच नाही. अगदी बरोबर. आणि इन्फेक्शन रेट ही पण इन्फेक्शन रेट बऱ्याच पद्धतीने कमी होतो कारण तुम्ही डिरेक्टली ब्रेस्ट फीडिंग करता. त्यामुळे इन्फेक्शन हा नाहीच म्हटलं तरी पण चालेल. त्याहून आईच्या दुधातले जे आपण IgA अँटीबॉडीज जे म्हणतो त्यांनी प्रोटेक्शन तर मिळतं, पण त्याहून आईच्या स्थानावर लगेचच बाळाला कॉन्टॅक्ट येतो त्यामुळे इन्फेक्शनचा हा प्रश्नच उद्भवत नाही. खरंय, अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही जो मुद्दा सांगितलात की 1.5-2 वर्षापर्यंत तुम्ही देऊ शकता बाळाला दूध, त्यातनं एक इमोशनल बॉन्डिंग त्या आईचं आणि बाळाचं होणार आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आईचं जे दूध आहे त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत म्हणजे पहिल्या दिवसापासून ते 6 महिन्यापर्यंत हळूहळू त्या विषयावर मला तुम्हाला बोलतं करायचं आहे. याविषयी माहिती घेणार आहोत पण मंडळी इथे थांबूयात छोट्याशा विश्रांतीसाठी. मातेचे दूध बाळाला अमृत या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. माहिती देत आहेत डॉक्टर मनीषा जुवेकर मॅडम. आपण मॅडमकडनं या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला औरंगाबादवरनं अरुण डोंगे फोनवर बोलू इच्छित आहेत. बघूयात ते काय म्हणतायत. नमस्कार अरुणजी. नमस्कार मॅडम, मी औरंगाबादच्या सिल्लोडून बोलतोय. अरुण डोंगे. मॅडम, सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करण्यास अनेक महिला बिचकतात. यात ग्रामीण भागातील महिला सोडल्यास उच्चभ्रू आणि शिक्षित महिला यात पुढे. त्यामुळे बाळ हे ग्रामीण भागातील असले किंवा शहरी भागातील असले ते शेवटी स्तनपान हा बाळाचा हक्क आहे आणि तो हिरवल्याचे असं वाटतं. शासन स्तरावर अनेक वर्षापासून बस स्थानकावर बाळाला स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत. तर याचा लाभही प्रत्येक महिला घेतातच असं तर काही दिसत नाही. यासाठी याविषयी महिलांमध्ये जनजागृती व्हावी आणि महिलांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि बाळाला पाहिजे दिला जावा. याकरिता काय उपाययोजना केल्या पाहिजे? धन्यवाद. नक्कीच अरुणजी, तुमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. खरं आहे की सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यासाठी महिला थोड्याशा विचकतात. या संदर्भामध्ये जनजागृती होणं अत्यंत महत्वाचं आहे असं वाटतं. तर त्या संदर्भामध्ये आपण काय मार्गदर्शन करू शकतो मॅडम? मला वाटतं ह्या वर्षाचा जो स्लोगन आहे ब्रेस्ट फीडिंग वीकचा, तो या विचारधारामुळेच आपण यावेळेला ह्याचा पुढाकार घ्यायला हवा. याच्यासाठी जनजागृत व्हायला हे खूप गरजेचं आहे. खास करून ग्रामीण भागात काय होतं की बायकांना हे ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान लोकांच्या जागी किंवा नॉर्मल सार्वजनिक ठिकाणी ब्रेस्ट फीडिंग करणं हे फार कठीण जातं.
त्यामुळे अशा जागी किंवा शाळा आहेत किंवा जिथे महिला काम करतात किंवा नॉर्मल ठिकाणी किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणा किंवा बस स्टेशन म्हणा किंवा या अशा ठिकाणी खास रूम अवेलेबल केले पाहिजेत, जेणेकरून बायकांना कम्फर्टेबली किंवा आरामात त्यांना ब्रेस्ट फिडिंग करण्याची सोय उपलब्ध करता येते. हे आपण हे नॉर्मल आता हे जे आपली गव्हर्नमेंट आहे ह्या बाबतीत ती लोक डेफिनेटली काम करतायत की जेणेकरून बायकांना कम्फर्टेबली ब्रेस्ट फिडिंग करता येईल. प्लस ऑफिसेसमध्ये पण असे सेपरेट रूम्स अवेलेबल करणं गरजेचं आहे की जिथे बायका आपलं ब्रेस्ट फिडिंग करू शकतात किंवा आपल्या बाळांना क्रॅश करू शकतात किंवा क्रॅशमध्ये ठेवू शकतात. तर ह्या सगळ्या सुविधा आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत, पण गरज आहे महिलांमध्ये या संदर्भात जागृती निर्माण. बरोबर आहे. आणखी एक प्रश्न होता, मला वाटतं मंजुळा ताईंनी पण आपल्याला हा प्रश्न विचारला होता जो महत्वाचा आहे की ज्या शहरी ठिकाणी ज्या महिला कामावर जातात किंवा त्यांना बाळाला घरी ठेवून जाणं अपरिहार्य आहे, अशा महिलांसाठी आपण काय सोय करू शकतो की जेणेकरून त्या बाळाला आईचं दूध मिळू शकतं? त्यासाठी आपण काय उपाय करणार? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं हा प्रश्न फक्त ग्रामीण भागात नाही तर मला वाटतं शहरात पण हा प्रश्न उद्भवतोच. कारण बायका जेव्हा कामाला जातात पण त्यांच्या मागे ही समज असते की माझ्या बाळाला ब्रेस्ट फीडिंग किती वेळ मॅक्झिमम मिळू शकेल. तर ह्यासाठी आपण जे एक्सप्रेस मिल्क म्हणतो किंवा आपण दूध काढू शकतो, याच्यासाठी मॅन्युअली म्हणजे आपण हातानेही दूध काढू शकतो किंवा आता ब्रेस्ट पंप अवेलेबल आहेत. तर ह्या ब्रेस्ट पंपमुळे आपण आईचं दूध एक्सप्रेस करून म्हणजे दूध काढून तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवर म्हणजे आपल्या नॉर्मल रूम टेम्परेचरवर किंवा साधारण 6 ते 8 तासापर्यंत आईचं दूध तसेच तसंच राहतं. त्यातले काहीच पौष्टिक गुण कमी होत नाहीत. तुमच्या घरी जर फ्रीज असेल तर हे फ्रीजमध्ये आईचं दूध कमीत कमी 3 ते 6 दिवसापर्यंत राहू शकतं. डीप फ्रीजर असेल तर डीप फ्रीजरमध्ये तुम्ही हे दूध ऑलमोस्ट 3 महिन्यापर्यंत व्यवस्थित स्टोर करू शकता. त्यामुळे तुमच्या ॲब्सेन्स मध्ये बाळाला दुसरं कोणीही दूध पाजू शकतं, तुमचंच दूध तुम्ही पाजू शकता तुमच्या ॲब्सेन्स मध्ये. खूपच म्हणजे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे की आपण इतका वेळ आईचं दूध स्टोअर करून ठेवू शकतो जेणेकरून आईच्या अपरोक्ष आपण बाळाला आईचं दूध देऊ शकतो. महत्त्वाची माहिती आहे मॅडम. याविषयी अशीच माहिती घेणार आहोत. बेंगलोरवरनं रजनी पडवळकर आपल्याशी बोलू इच्छित आहेत. बघूयात त्या काय म्हणतायत. हॅलो, बोला रजनीताई. नमस्कार, रजनी पडवळकर बँगलोरहून बोलते. बोला. माझा प्रश्न असा आहे, मला दोघी नाही नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आईने स्तनपान करताना मनात चांगले विचार आणावे, चांगली चित्रे डोळ्यासमोर आणावी म्हणजे मुलांवर त्याचे चांगले परिणाम होतात, हे किती खरे आहे? उदाहरणार्थ शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर वगैरे. धन्यवाद. नक्कीच, धन्यवाद रजनीताई. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण गर्भसंस्कारावर नेहमी बोलत असतो. मला वाटतं हाही एक संस्काराचा भाग आहे. आईने स्तनपान देत असताना, बाळाला दूध पाजत असताना तिची मनोभूमिका कशी असायला पाहिजे, तिचे विचार त्यावेळेस कसे असायला हवेत, त्याबद्दल काय सांगता येऊ शकतं? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. असे बरेचसे अभ्यास केले आहेत, म्हणजे बरेच स्टडी झालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण गर्भसंस्कार असं हे म्हणतो. या गर्भसंस्कारामध्ये म्हटलं जातं की बाळ पोटात असताना जर रिलॅक्सेशन म्युझिक म्हणा किंवा चांगली पुस्तकं वाचली तर त्यामुळे बाळावर मानसिक दृष्टीवर खूप फरक पडतो. ह्याच्यामध्ये डेफिनेट स्टडी तर नाही अवेलेबल आहे, पण हे गरजेचं आहे की आई ब्रेस्ट फिडिंग करताना किंवा स्तनपान करताना आईचं मानसिक जी स्टेट असते ती कम्प्लिटली रिलॅक्सेशन म्हणजे तिच्या अवतीभोवती काही स्ट्रेस नसला पाहिजे. तर त्यामुळे स्तनपान वाढतं हे आढळलं गेलं आहे. कारण ऑक्सिटोसिन नावाचा जो हार्मोन आहे, जो पदार्थ आपल्या ब्रेस्ट फिडिंगमुळे किंवा स्तनपानामुळे रिलीज होतो, जेवढी आई रिलॅक्स स्टेटमध्ये असेल तेवढा हा ऑक्सिटोसिन जास्त रिलीज होतो, त्यामुळे स्तनपान पण वाढू शकतं. तर त्यामुळे आईनी रिलॅक्स स्टेटमध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे. खरं आहे, बरोबर आहे. त्याच्याच बरोबरीने आईची पोझिशन किंवा बाळाची पोझिशन कशी असणं हाही महत्त्वाचाच भाग आहे. हल्ली आपल्याला असं दिसून येतं मॅडम की टीव्ही समोर बसूनही ब्रेस्ट फिडिंग केला जातं. त्याही विषयी तुम्ही मला वाटतं थोडक्यात आपल्या तरुण मुलींना काही सल्ला देऊ शकता का? मला वाटतं ब्रेस्ट फिडिंग ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्याने निसर्गाने फक्त
हा जो गुण दिला आहे तो फक्त मातेंनाच दिलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या स्वतःला खूप नशीबवान समजावं. तर मला वाटतं जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करता त्यावेळेला तुमच्या बॉडीचा पॉस्चर किंवा बॉडीचे पोझिशन ही खूप कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक बाळ लहान असताना प्रत्येक 1.5 ते 2 तासांनी फीडिंग मागतं. त्यामुळे तुमचं पोझिशन जर अनकम्फर्टेबल असली म्हणजे तुम्हाला जर पाठीला त्रास होत असेल किंवा तुमचे पाय दुखत असतील किंवा तुम्हाला दुसरा काही विकार असेल तर त्यामुळे तुमचं ब्रेस्ट फीडिंग कमी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही अशा पोझिशनमध्ये ब्रेस्ट फीडिंग करायला हवं. जर तुम्ही बसून फीडिंग करत असाल तर तुमच्या मागे काही कम्फर्टेबल तुम्ही उशी वगैरे घेऊ शकता जेणेकरून तुमची बॅक म्हणजे तुमचा पाठीचा मणका स्ट्रेट असतो. बाळाला तुम्ही बेंड व्हायच्या ऐवजी तुम्ही बाळाला वर घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या पाठीचा मणका स्ट्रेट राहतो. त्यामुळे तुमचा पाठीचा आजार पण तुम्हाला होत नाही. प्लस आपण म्हणतो की रिलॅक्सेशन होणं हे खूप गरजेचं आहे. कारण या वेळेतच आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग होत असतं. त्यामुळे तुम्ही बाळाशी नॉर्मली बोलू शकता किंवा बाळाच्या स्किनवर किंवा आपण जे म्हणतो स्पर्श हा खूप गरजेचा भाग असतो. त्यामुळे बाळाची जी सिक्युरिटी असते ती खूप पटीने वाढते. त्यामुळे तुम्ही जेवढा मॅक्झिमम वेळ किंवा जास्तीत जास्त वेळ बाळाबरोबर घालू शकता तेवढा वेळ तुम्ही घालवायला हवा. खरंय. आणि हा जो वेळ आहे तो खूप छान वेळ आहे जो बाळासोबत आई घालवत असते. याविषयी अशीच माहिती मंडळी घेत राहणार आहोत. तिथे थांबूयात एका छोट्याशा विश्रांतीसाठी. मातेचे दूध बाळासाठी अमृत या अतिशय अमृततुल्य अशा विषयावर आज आपण चर्चा करत आहोत. यावर माहिती देत आहेत डॉक्टर मनीषा जुळेकर मॅडम. त्यांच्याकडनं माहिती घेण्यापूर्वी एक फोन आलेला आहे पुण्यावरनं. तो फोन मी जरा आधी घेते. सुवर्णा बागी बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हा, मी सुवर्णा बागी बोलते. बोला. माझा नातू आता 1 महिन्याचा आहे. तर त्याला मी वरचं दूध थोडं देते कारण आईचं कमी पडतं. सिझर झालेलं आहे तिचं. तर त्याला पावडरचं दूध देतो आम्ही. तर ते देणं योग्य आहे का की गाईचं म्हशीचं देणं चांगलं आहे का आणि बॉटलनी द्यायचं योग्य आहे की वाटी चमच्यानी? बरं बरं, अगदी महत्वाचे प्रश्न आहेत सुवर्णाताई तुमचे. 1 महिन्याचा नातू आहे, वरचं दूध त्यांनी सुरू केलेलं आहे. मग आता त्यात गाईचं द्यायचं म्हशीचं द्यायचं, कोणतं दूध चांगलं? त्याचबरोबरीने कुठल्या पद्धतीने दूध देणं, मला वाटतं बॉटल फिडिंग योग्य आहे का वाटी चमच्याने देणं हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मॅडम, या सगळ्यावर आपण काय मार्गदर्शन करू शकता? मला वाटतं त्यांनी हा लाख मूल्य प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याचशा महिलांना हा प्रश्न पडतो. सगळ्यात महत्वाचं बाब म्हणजे त्यांना जो त्यांचं ते म्हणतायत की त्यांना जर त्यांचं स्तनपान पूर्ण नाहीये किंवा आईचं दूध पूर्ण नाहीये तर याच्यामध्ये एक फक्त गोष्ट तुम्ही पुन्हा विचार करू शकता. कारण काय आहे की आपली एज ओल्ड प्रथा म्हणजे आजीकडून आईकडून चालणारी ही प्रथा की दोन्ही बाजूनी स्तनपान करणं हे गरजेचं आहे. तर ती कुठल्या ना कुठल्या तरी लिमिट पर्यंत थोडीशी चुकते. कारण आपण जेव्हा फीडिंग करतो, ब्रेस्ट मिल्क म्हणतो ज्याला आपण आईचं दूध म्हणतो, ह्या दुधामधलं कॉम्पोजिशन म्हणजे जे कंटेंट आहे ते थोडंसं वेगळं असतं. सुरुवातीचं दूध म्हणजे आपण ज्याला 4 मिल्क म्हणतो, जे आपण लेफ्ट साइडला बघतोय, 4 मिल्क म्हणजे हे सुरुवातीचं जे दूध येतं त्याच्यामध्ये 70% पाणी असतं. तर हे जे सुरुवातीचं दूध येतं त्या दुधाने बाळाची तहान भागते. आणि मागचं दूध किंवा शेवटचं दूध ज्याला आपण हाइंड मिल्क म्हणतो ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा फॅट कंटेंट हे जास्त असतं, म्हणजे चरबीचं कंटेंट जास्त असतं. त्यामुळे बाळाला हे सुरुवातीचं दूध आणि शेवटचं दूध येणं गरजेचं आहे. त्यामुळेच बाळाचं पोट भरतं. जेव्हा आपण म्हणतो बाळाचं पोट भरत नाही, फक्त एवढं तुम्हाला बघायला लागतं की तुम्ही एका वेळेला बाळाला 20 ते 25 मिनिटं एका बाजूनीच फीड करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही एका बाजूनी जर फीड केलं तर 10 मिनिटं फीड करून बाळाला ढेकर देऊन पुन्हा त्याच बाजूनी फीड करणं आवश्यक आहे. कारण बाळाला जर हे पुढचं आणि मागचं दूध जर व्यवस्थितपणे गेलं नाही तर त्यामुळे बाळाची भूक पूर्णपणे मिटू शकत नाही. त्यामुळे काय होतं की दोन्ही बाजूचं 4 मिल्क म्हणजे दोन्ही बाजूला सुरुवातीचं दूध मिळाल्यामुळे प्रत्येक 10 किंवा 20 मिनिटांनी बाळाला लघवी होते आणि त्याच्यामुळे बाळाला भूक पुन्हा लागते.
हा दुसरा एक तुमचा प्रश्न म्हणजे गाईचं दूध सुरू करायचं किंवा म्हशीचं दूध सुरू करायचं. गाईचं आणि म्हशीचं दूध तर आम्ही कधीच ॲडवाईस करत नाही, कारण आपलं बाळामध्ये आणि वासरूमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. लहान मुलांमध्ये किडनी ही खूप इमॅच्युअर असते आणि गाईच्या दुधामध्ये आणि म्हशीच्या दुधामध्ये मिठाचं प्रमाण 3 ते 4 पटीने जास्त असतं, जे आपल्या बाळांना पचत नाही आणि ह्याच्यामुळे आपल्याला किडनीचे विकार होऊ शकतात. तर त्यामुळे फॉर्म्युला फिडिंग जर तुम्ही सुरू केलंच असेल किंवा तुम्हाला एवढं करूनही जर आईचं दूध येत नसेल आणि जर तुम्ही फॉर्म्युला फिडिंग चालू केलं असेल तर हे फॉर्म्युला फिडिंग तुम्ही वाटी चमच्यानेच सुरू करायला हवं. बॉटल फिडिंगमुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस तर वाढतातच, पण कोलिक्स म्हणजे जे आपण म्हणतो जे पोटात गॅस होतो हा आजार पण मुलांना वाढू शकतो आणि त्याहून जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे 10 ते 12 पटीने वाढतात. तर त्यामुळे आपण जर फॉर्म्युला फिडिंग हा एकच ऑप्शन तुमच्याकडे उरला असेल तर तो तुम्ही वाटी चमच्यानेच कंटिन्यू ठेवायला हवा. अच्छा, काही ठिकाणी ड्रॉपर्सनी पण दिलं जातं, ते योग्य आहे का? बाळ अतिशय लहान असेल किंवा वजन खूप कमी असेल बाळाचं आणि वाटी चमच्याने जर तुम्हाला कठीण जात असेल, शक्य नसेल तर ते तुम्ही ड्रॉपर पण वापरलं तरी चालेल. बरं मॅडम, मगाशी तुम्ही जो एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे की सुरुवातीचे 10 मिनिटं जे आहे त्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट जास्त असतं आईच्या दुधामध्ये आणि मग आपण त्या बाळाला सतत पाणीच देतोय, त्यामुळे कदाचित मग बाळाचं पोट दुखणं किंवा पोट बिघडणं ह्या समस्या सातत्याने भेडसावत असतील का? किंवा गॅसेसचा जो प्रश्न लहान मुलांना भेडसावतो तोही याचमुळे असेल का? त्याबद्दल काय सांगता येऊ शकतं? हो, ऍक्च्युली हे 4 मिल्क म्हणतो हे दुधाचे वेगवेगळे प्रकार नाही आहेत. सुरुवातीचं जेव्हा दूध येतं त्याच्यामध्ये पाण्याचं कंटेंट फक्त जास्त असतं. जसं बाळ सक करत राहतं तसं त्याच्यातलं चरबीचं प्रमाण वाढत जातं आणि त्यामुळेच बाळाचं पोट भरतं. ह्यामुळे काय होतं की दुसऱ्या बाजूला भरायचा वेळ मिळतो. त्यामुळे नेक्स्ट टाइम म्हणजे 1.5 ते 2 तासानंतर जेव्हा बाळ पुन्हा स्तनपान करायला जातं तेव्हा त्याला भरभरून दूध येतं आणि हवा पोटात कमी जाते. त्यामुळे बाळाला गॅस किंवा कोलिक्स होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळेच आम्ही नेहमी ॲडवाईस करतो की कमीत कमी 20 ते 25 मिनिटं तुम्ही एका स्तनातूनच फीड करणं आवश्यक आहे. खरं आहे, अगदी बरोबर आहे. आपण काही मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे इथे नमूद केलेले आहेत. एक तर आईची पोझिशन आणि मला वाटतं आईच्या पोझिशनच्या बरोबरीने बाळाचीही पोझिशन, बाळही तेवढं कम्फर्टेबल त्यालाही वाटणं हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याचीही पोझिशन अत्यंत महत्त्वाची येते. त्याचबरोबरीने आपण जे काही मातांना ज्यांना प्रश्न आहे त्या मातांसाठी आपण खूप चांगला उपाय सांगितला की आपण फ्रीजमध्ये दूध स्टोअर करून ठेवू शकतो. पण त्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो मला विचारायचा आहे मॅडम, की ते फ्रीजमधलं एवढं थंड दूध तर आपण बाळाला देऊ शकत नाही, तर मग त्यासाठी ते दूध तापवता येतं का? असा काही त्याच्या मागे मुद्दा आहे का की तापवू शकत नाही आईचं दूध? नाही, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आईचं दूध हे गाई आणि म्हशीच्या दुधासारखं अजिबात नसतं. जे दूध आपण फ्रीज मध्ये जे स्टोअर केलेलं असतं, जे रूम टेम्परेचरवर दूध आहे ते आपण असंच वापरू शकतो. ह्या दुधाला गरम करायची काही गरज नसते. इनफॅक्ट गरम केल्यामुळे या दुधातले महत्वाचे अँटीबॉडीज आणि पौष्टिक वस्तू नाशक होऊन या दुधाचा काही उपयोग होऊ शकत नाही. अच्छा, त्याहून जर तुम्हाला फ्रीज मधलं दूध खायचं असेल तर ते न तापवता ते तुम्ही एका गरम पाण्यामध्ये ते भांड तुम्ही ठेवू शकता. एक किमान 15 ते 20 मिनिटं आधी हे दूध काढून ते जरा थोडंसं कोमट म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर आणून ते तुम्ही बाळाला तसंच्या तसंच पाजू शकता. अगदी बरोबर आहे मॅडम. आणि त्यातही विशेषतः स्टीलच्या भांड्यांचा वापर करणं आवश्यक आहे का? असा काही मुद्दा आपण सांगू शकतो? हो, स्टीलचे भांडी आम्ही युजली ॲडवाईस करतो, कारण प्लास्टिक कंटेंट काय होतं की चरबीचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्लास्टिकच्या कंटेनरला हे दूध चिकटून त्याच्यावर जर्म्स किंवा जंतू चिकटू शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन रेट वाढू शकतो. त्यामुळे स्टील कंटेनर ज्याला आपण प्रॉपरली स्टरलाइज करू शकतो किंवा प्रॉपरली उकळून त्याला धुवू शकतो हे जास्त फायदेशीर पडतं. खरं आहे मॅडम. आपल्याला बदलापूरवरनं एक फोन आहे, काय म्हणतायत ते बघूयात. हॅलो, दीपाली बोलू इच्छिते. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, माझा एक प्रश्न आहे आपल्याला. आधी दोघींना नमस्कार. नमस्कार. हा, जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर ते 2 दिवस NICU मध्ये अंडर ऑब्झर्वेशन म्हणून ठेवलं जातं.
पण आणि इथे मातेचं दूध तर निघून जातं, मग काही मातांना लवकर दूध येतं. मग पहिले 10 मिनिटाचं जे दूध असतं तुम्ही म्हणतात ते खूप महत्वाचं असतं. मग अशा वेळेस त्या आईने काय करावं, हा माझा प्रश्न आहे. नक्कीच काय सांगू शकतो आपण त्यांना, म्हणजे जे महत्वाचं दूध आहे सुरुवातीचं 10 मिनिटातलं पहिला, ते जर काही कारणास्तव अशा जर बाळाला देऊ शकली नाही माता, तर काय करायला हवं? हा युजली प्रश्न प्रत्येक बाळ NICU मध्ये जातं असंच नाहीये. जी लहान मुलं ब्रेस्ट फिडिंग ज्यांना स्तनपान करता येत नाही सुरुवातीचे 2 दिवस, एनिवेज पहिल्या 2 दिवसामध्ये आपलं फिडिंग वाढायला किंवा ब्रेस्ट फिडिंग वाढायला एक कमीत कमी 3 ते 4 दिवस लागतातच. त्यामुळे असा विचार करणं की सुरुवातीचा दूध बाळाला मिळालं नाही तर याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करायची काही गरज नाहीये. 3 दिवसानंतर जरी बाळाने फीड घेतलं तरी पण बाळाला जे आवश्यक गोष्टी आहेत त्या मिळून जातात. सुरुवातीचं दूध असतं ज्याला आपण कोलोस्ट्रम असं म्हणतो. या कोलोस्ट्रम मध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असतं जे बाळाच्या प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असतं. तर हे बाळाला किमान 2 ते 3 दिवसापर्यंत अवेलेबल असतं. त्यामुळे आयदर आपण 3 दिवसानंतर जर बाळाला फीड केलं तरी चालतं, किंवा जर माता असेल आईने ते दूध एक्सप्रेस केलं म्हणजे हाताने जर ते दूध काढलं आणि ते दूध आपण बाळाला NICU मध्ये ड्रॉपरनी फीड करू शकतो. त्याहून बाळाची काय परिस्थिती आहे त्यावर अवलंबून आहे. खरी गोष्ट आहे. मॅडम, एका महत्वाच्या विषयावर तुम्हाला मला न्यायचं आहे आता, तो म्हणजे HIV पॉझिटिव्ह असणाऱ्या ज्या महिला असतील किंवा डिलेव्हरीमध्ये दुर्दैवाने जी आई दगावली गेली असेल, अशा बाळांचा जो प्रश्न आहे फिडिंगच्या संदर्भातला, किंवा असे दुर्धर आजार आहेत ज्याच्यामुळे आई फीड करू शकत नाहीये बाळाला, तर अशा महिलांसाठी मिल्क बँकिंग सारखा जो एक खूप चांगली सोय उपलब्ध आहे त्याविषयी डिटेल आमच्या प्रेक्षकांना सांगावं अशी विनंती आहे. मला फार आनंद होतो हे सांगायला की आपल्या एशियामध्ये मिल्क बँक हा जो इन्स्टिट्यूट आहे तो आपल्या सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस यांनी सुरू केला होता. आणि ही एक खरंच मोठी बाब आहे. यासाठी मिल्क बँक म्हणजे ह्युमन मिल्क बँक, जसं आपण डिस्कस केलं की ज्या आयांना HIV आहे किंवा असे रोग आहेत, कर्करोग जरा म्हणा, किंवा जे अबॅन्डन बेबीज असतात किंवा ज्या मातेंना फीड करता येत नाही, त्यांच्यासाठी हे ह्युमन मिल्क बँक अवेलेबल केलेली आहे. तर या बँकेमध्ये ज्या माता आवर्जून म्हणजे स्वतःहून ब्रेस्ट मिल्क डोनेट करतात, हे मिल्क आपण स्टोर करू शकतो. हे मिल्क स्टोर करताना प्रत्येक डोनर म्हणजे दूध देता जी माता असते त्यांना आम्ही आधी काउन्सिलिंग करतो की त्यांना ही पद्धत, त्यांना हे सोयीचं आहे की नाही. जर त्यांची संमती असेल तर आम्ही त्यांचं मिल्क एक्स्ट्रॅक्ट करतो. आणि हे मिल्क एक्स्ट्रॅक्ट करायच्या आधी मातेची पूर्ण मेडिकल हिस्ट्री घेतली जाते, वैद्यकीय तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये आईचं रक्त पण तपास केला जातो, ज्याच्याकडून आपल्याला कळतं की मातेला जर काही आजार आहे किंवा कुठल्या गोळ्यांवर आहे तर ते पण आम्ही आधी त्याची तपासणी करतो. जर ह्या सगळ्या गोष्टी जर सेटल असतील तर मग हे दूध आम्ही एक्स्ट्रॅक्ट करून हे दूध पॅश्चराइज्ड केलं जातं. पॅश्चराइज्ड म्हणजे हीट केलं जातं किंवा उकळलं जातं, गरम केलं जातं अंडर ट्रीटमेंट, आणि मग हे दूध फ्रीज केलं जातं. फ्रीज करायच्या आधी म्हणजे -20 डिग्रीजवर हे दूध फ्रीज केलं जातं. फ्रीज करायच्या आधी पुन्हा या दुधावर तपासणी होते. या दुधामध्ये जर काही किटाणू आढळले नाहीत किंवा जंतू आढळले नाही तरच हे दूध वापरलं जातं, मिल्क बँकिंगसाठी वापरलं जातं. अगदी खरं आहे. मॅडम, पण हा जो मिल्क बँकिंग आहे किंवा यातनं जे दूध दिलं जातं ते विकल्या जात नाही, हा मुद्दा आपण इथे विशेषत्वाने नमूद करू शकतो का? डेफिनेटली. कारण ही इनफॅक्ट आम्ही आवर्जून लोकांना सांगतो की एवढ्या मोठ्या स्तरावर जे मिल्क बँक आपण जे चालू केलेलं आहे आणि जे मिल्क जसं स्टोअर केलेलं असतं हे लोकांनी वापरावं आणि ह्याची पूर्णपणे आपण फायदा उचलून घ्यायलाच हवा. म्हणजे हे फ्री मिळतं, हे फ्री अवेलेबल असतं. हे आपल्या मुंबईमध्ये म्हणा किंवा बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्रीली अवेलेबल असतं. त्यामुळे कुठल्याही स्तराच्या लोकांना हे अवेलेबल असतं. तर हे कधीही आपण ह्याचा फायदा उचलून घेऊ शकतो. अच्छा. आणि ते दूध त्या मिल्क बँक मध्ये देणारी जी स्त्री आहे तिची संमती घेतली जाते, तिला व्यवस्थित जागृती या संदर्भात करून दिल्या जाते आणि मग
ते दूध मला वाटतं तिथे स्टोअर केलं जातं. ती पद्धतही तुम्ही अगदी सविस्तरपणे आम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे मिल्क बँकेमधलं जे दूध आहे ते अत्यंत सुरक्षित आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एशियातलं ते सगळ्यात मोठी मिल्क बँक आपल्या सायन हॉस्पिटलला उपलब्ध आहे. ही पण आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. मॅडम, या सगळ्याविषयी तुम्ही आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने जागृत केलेलं आहे. मला वाटतं मातेचं जे महत्त्व आहे ते निर्विवाद आहेच, पण मातेच्या दुधाचं जे महत्त्व आहे ते देखील अत्यंत मोलाचं आहे. ते निर्विवाद सत्य आहे आणि त्याबद्दलच्या ज्या काही छोट्या छोट्या गैरसमज असतील त्या आजच्या कार्यक्रमातून आपण दूर केल्याबद्दल मी सखी सह्याद्रीच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.